तीर्थक्षेत्र आपेगावमध्ये भानुदास महाराजनं एका महिलेचा विनयभंग केला। हा महाराज इतक्यावर थांबला नाही तर त्यानं एका अल्पवयीन मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप लागलाय। आपेगावच्या नावाला बट्टा लावणारा हा प्रकार नेमका काय आहे आपण पाहूया। संत ज्ञानेश्वरांच्या आपेगावमध्ये माणुसकीला धक्का बसणारी घटना घडली आहे। आपेगावच्या ज्ञानेश्वर मंदिरात मानसिक शांती मिळवण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी असते आणि याच गर्दीचा फायदा घेत भानुदास ज्ञानेश्वर कोल्हापूरकर महाराजानं एका महिलेचा विनयभंग केलाय। पंढरपूरसाठी निघालेल्या दिंडीत भानुदास महाराज या महिलेबरोबर अश्लील चाळे करत होता, पण हे कृत्य एका अल्पवयीन मुलानं पाहिलं आणि महाराज घाबरला। आपण केलेलं कृत्य कोणाला कळू नये म्हणून या भानुदास महाराजानं त्या मुलाला 2 नोव्हेंबरला 3ऱ्या मजल्यावरून फेकून दिलं आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केलाय। मला भानुदास महाराज कोल्हापूरकर यांनी मारलं। त्याच्या अगोदर दिंडीच्या वाटाना यांचं प्रकरण बयास होत पाहिलं त्यांना पाहिल्यानंतर त्यांचं माझ्यावर डोळाच होता। त्यानंतर त्यानं मला विचारलं का वर मी झोपेलो होतो, मला कोणाला सांगितलं की मी नाही, त्यानं हाणलं मला, ठिबकच्या नळीखाली आणलं आणि वरून ढकलून दिलं। ऑपरेशन करून बाहेर मुलगा बाहेर आला, तोही मुलगा शुद्धीवर नव्हता। नंतर दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता मुलगा थोडा शुद्धीवर आला। शुद्धीवर आल्याच्या नंतर त्यानं महाराजांचं नाव घेतलं का 3ऱ्या मजल्याहून मला नळीने मारहाण करून भानुदास महाराजांना वरून लुटून दिलं। विशिष्ट म्हणजे या प्रकरणी पैठण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय, मात्र हरिभक्त जे महाराज आहे भानुदास महाराज यांना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही। त्यामुळे पोलीस या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुलाने आणि पीडित मुलाने आणि त्याच्या वडिलांनी केलाय। त्यामुळे यामागे किती खरं आहे आणि किती खोटं यासाठी आम्ही पोलीस स्टेशनलाही विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला। या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर पैठण पोलिसांनी महाराजाला निर्दोष असल्याचं सर्टिफिकेट दिलं। त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला आणि महाराजावर गुन्हा दाखल झाला, मात्र हा महाराज अजूनही मोकाटच आहे। मोहसिन शेख, मी मराठी न्यूज, औरंगाबाद।